नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वाघाची कथा. पेंच हे नागपूरपासून आम्हाला 1.5 तासाचं अंतरावर आहे. सिल्लारी गेट म्हणून. आणि सिल्लारी गेटच्या अगदी जवळ आम्ही रिसॉर्ट घेतला आहे. ॲमेटा स्टे गव्हर्नमेंटचं रिसॉर्ट आहे. रिजनेबल आहे, जेवण पण इथे अवेलेबल आहे आणि खूप सुंदर आहे. इथे थांबली असताना मला त्यांनी एक बराच सुंदर असं वाघाची कथा असा एक सेक्शन ठेवलेला आहे आणि मी तुम्हाला एक्सप्लोअर करवणार आहे. अशी माझी इच्छा आहे की माझ्या सबस्क्रायबरना सुद्धा ती गोष्ट माहिती पडावी. तर हे बघा, आपण आता वाघाची कथा सुरू करूया. पण हा एक पक्षी आहे, मॅस्कॉट ऑफ पेंच, हा महाराष्ट्र फेमस आहे. आणि याचा एक स्टॅच्यू इथे समोर त्यांनी लावलेला आहे. तो खूप अप्रतिम दिसतो. त्याच्यानंतर हे बोन ऑफ सांभार डिअर, स्केलेटन म्हणू शकता. तो कदाचित जंगलात कुठेतरी त्यांनी वारलेला दिसला असताच त्यांनी इथे त्याला ॲज अ शोपीस म्हणून ठेवलेला आहे. ज्या प्रकारे माणूस आपल्या पिल्लांची रक्षा करतो तसंच वाघही आपल्या पिल्लांची रक्षा करतो. तर इथे यांनी तो कॉन्सेप्ट दाखवलेला आहे, रिअरिंग द यंग. आई आपल्या मुलांची काळजी कशी घेते याचा पूर्ण कॉन्सेप्ट त्यांनी दाखवला आहे. इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर त्यांचे पिल्लं आपल्या आईजवळ बसलेली आहेत. ती त्यांचं संगोपन करते आहे जोपर्यंत ते मोठे होत नाही तोपर्यंत. असं म्हणतात की टायगर आपल्या मुलांना मारतो, पण हा एक अतिशय गैरसमज आहे. मी यावर इथे या कथेमध्ये रिसर्च करून सगळीकडे वाचलेलं आहे आणि इथे सांगितलेलं आहे की टायगर आपल्या पिल्लांना नाही मारत, पण कसा आपला टायगर आपल्या पिल्लांना ओळखतो आणि जे त्याचे पिल्लं नाही त्याच्यावर हमला करतो. युजली तो हमला करत नाही, पण जेव्हा त्याला खायला काही मिळत नाही तेव्हा तो दुसऱ्या फादरपासून असलेल्या मुलांना खातो. इवन त्याची वाईफ जरी त्याच्यासोबत असली, ती आपल्या मुलांना वाचवायचा प्रयत्न जरी करत असली तरी पण ती वाचवू शकत नाही. त्या क्षणांमध्ये ती स्वतःही खूप बॅडली इंजर्ड होते. त्यानंतर बघू शकता त्यांनी दाखवलं आहे मदर द बेस्ट टीचर. कशी आई मुलांचं संगोपन करते, कशी त्यांना शिकार करणं शिकवते किंवा कसं त्यांना शिक्षण देते हे इथे सांगितलं आहे. आणि त्यांच्या फादरचा रोल काय असतो, त्यांची किंगशिप टायगर सोसायटी आणि त्यांना कसं सेल्फ डिफेन्स करायला शिकवते हे इथे त्यांनी सांगितले. दाखवलेलं आहे की टायगर इज अ किंग ऑफ जंगल असं का म्हणतात. असं म्हणतात की टायगर जे आहे तो आपला एरिया मार्किंग करतो. त्याच्या एरियामध्ये 2 ते 3 फिमेल राहू शकतात, पण एका मेल टायगरच्या एरियामध्ये 2 ते 3 फिमेल राहू शकतात आणि फिमेलचा एरिया खूप छोटा असतो. आणि मेल जो असतो, जर दुसरा मेल त्याच्या एरियामध्ये आलं होतं तर इथे त्यांनी दाखवलं आहे की त्यांची कशी फाईट होती. आणि दोघमधनं जो हारतो त्याला तो एरिया सोडून ती टेरिटोरी सोडून जावं लागतं, नाही तर दोघांपैकी एक मरतो. अशा यांचा फाईटचा अंत असतो. आणि म्हणून म्हणतात की किंग हा जंगलचा राजा असतो. इथे सांगितलेलं आहे की इथे डिस्क्राईब केलं आहे नॉमॅडिक लाईफ, कसं जीवन असतं टायगरचं, कसं आई आपल्या पिल्ल्यांना सेपरेट करते आणि त्यांना स्वातंत्र्य जीवन जगायला शिकवते. आणि डिपेंडन्सी मिळाल्यानंतर, इंडिपेंडन्स झाल्यानंतर ते टायगर कब्स जे असतात ते आपली एक टेरिटोरी शोधतात आणि तिथे आपलं स्वातंत्र्याने जीवन जगायला सुरुवात करतात. इथे खूप छान एन्जॉय केलं आणि माझा पिल्लू पण तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. सो गाईज प्लीज लाईक आवर व्हिडिओ. थँक्यू.